एका वारकऱ्याकडे वारकरी जेवायला आले. एकादशी होती, फराळाला आले. गळ्यामध्ये विणा होता, एक जणाच्या हातात चिपळी होती. रामकृष्ण नामाचं चिंतन करीत करीत एका वारकऱ्याच्या दारात आले. आवाज आल्याबरोबर बाहेर आले. मातीचं गाडगं होतं, त्या गाडगं भरून पाणी घेतलं, सगळ्या वारकऱ्यांचे पाय धुतले, बसायला बोऱ्या टाकला. चटई नाही, सतरंजी नाही, गालीच्या नाही, गादी नाही, काय नाही, गोदडी पण नाही, बोऱ्या होता शिंदीच्या पानाचा. परिस्थिती नाजूक. बसली वारकरी. मातीच्या लोटक्यामध्ये पाणी प्यायला दिले. धातूचं एकही पात्र नाही घरी, तांब्याचं नाही, पितळाचं नाही, जर्मलचं नाही, प्लॅस्टिक तर नव्हतंच त्या काळात. पाणी पिलं. एका लहानशा गाडग्यात एवढा एवढा गुळाचा खडा होता. ह्या 4 वारकऱ्याला थोडा थोडा गुळ हातावर दिला आणि पुन्हा अर्ध लोटकं पाणी प्यायला दिलं. म्हणून गुळ पाणी देण्याची पद्धत होती. एकादशीचा जागर काही नाही फराळाला. चिंचीतल्या चिंचुक्या इतका गुळ, नखा इतका गुळ खाल्ला आणि बंदी रात्र एकादशीचा जागर केला. बंदी रात्र. रात्रीचा 11:30-12 वाजली आणि पाठीमागच्या झोपड्यात मालक गेले. पत्नीला सांगितलं, प्रिये भजन ऐकायली? हो. त्याच झोपड्यात पण पलीकड कुडाला खेटून भजन ऐकत होती त्या वारकऱ्याची बायको. गालाला हात लावलेला, भजन ऐकू लागली. चांदण्याचा प्रकाश आहे. पौर्णिमेच्या रात्रीच्या प्रकाशानं त्या झोपड्याच्या ताटव्यातून आत प्रकाश आलेला होता. दिवा लावण्याकरता तेल नव्हतं. साकडे पडून येदी काही व्यथा. भक्तावरची संकट स्वतःच्या डोक्यावर घेतोय किंवा निवारून टाकतोय. हे कर्ज फेडण्याचं लक्षण आहे. प्रिये जी, एकादशीचा जागर एका कवडी इतक्या गुळावर केलाय, पण सकाळी द्वादशीला काहीतरी लागेल की नाही? करशील का वारकऱ्याला जेवायला? करते. पण वाक्य एक तोंडातून पडलं नाही, आपल्या घरी शिदा नाही, किराणा नाही. करते म्हणले. महाराज, नवऱ्याला दिलेला शब्द वाया जाऊ देऊ नये म्हणून रात्रीच्या 11:45 वाजता एका दुकानदाराची कडी वाजली. कडी वाजली. कोण? आमक्याची बायको आहे. काय एवढ्या रात्री? 4-5 वारकऱ्यापुरता किराणा पाहिजे. पैसे आणले? नाही. वापस हो. पुन्हा एकदा पाहिजे. सांगितलं ना एकदा. ऐका ना दुकानदार, द्या हो, दया करा. आम्ही तुमचे पैसे फेडू दुकानदार. दया करा दुकानदार. वारकरी आलेत आमच्या इथे एकादशीचं भजन करायलेत. मी काय धर्मराजा नाही. तेवढं नका दुकानदार. नका माझ्या मुलासाठी, नका माझ्या मालकासाठी, नका माझ्यासाठी. आम्ही द्वादशीला नाही जेवणार, पण आमच्या 4 वारकऱ्या करता 2-3 वाट्या पीठ द्या ना. द्या ना अर्धी वाटी तांदूळ. द्या ना दुकानदार. काय भावना जागी झाली आणि दार उघडलं. कंदील हातात घेतला आणि कंदिलाच्या प्रकाशात रात्रीच्या 12:30 वाजता आजूबाजूला कोणीच नसताना एकांतात एका वारकऱ्याच्या पत्नीचा चेहरा पाहिला. तिच्या दाताचा प्रकाश कंदलाच्या प्रकाशाला लाजवीत होता.
इतकी सुंदर त्या वारकऱ्याची पत्नी होती. दुकानदाराच्या अंतःकरणात पाप जाग झालं. पैसे आणून देशील? कुठून येणार तुझ्याकडे पैसे? दुकानदार, पैसे जर नाही फिटले तर तुम्ही सांगताल ते काम करीन. शब्द सहज चुकीचा केला. एक म्हणायला पाहिजे होतं, सडा टाकील, सारवण करील, धोनी करील, तुमच्या रानात खुरपील, तुमचे दळणं नेशील, डाळी करील, काय तुमच्या शेतातलं घरातलं काम करील. सांगताल ते काम करीन म्हणल्याबरोबर दुकानदारानं कोड्यात पकडलं आणि एवढं मोठं गठुडं किराण्याचं देऊन टाकलं. किराण्याचं गठुडं 12:15 वाजता 12:30 वाजता उचलणार तेवढ्या अवकाशात दुकानदारानं सांगितलं, लक्षात आहे का? मी सांगितलं ते काम. काय काम करायचं? आज रात्री 1:15 वाजता 2 तासाकरता माझं काम तृप्त करण्यासाठी यायचं. जिच्या दाताचा प्रकाश कंदला इतका पडलाय, वारकऱ्याला जीव घालण्यासाठी किराणा मागितलाय. चंद्राच्या साक्षीने म्हणण्यापेक्षा आकाशाच्या साक्षीने, तुमच्या हातातल्या कंदिलाच्या दीपकाच्या प्रकाशाच्या साक्षीने सांगते, तुमच्या ऋणात मरणार नाही. वाटेल ते काम करून तुमचे ऋण फेडून टाकेल. नाही, देऊन टाक. निघाली वापस. 10-5 पावलं चालल्याच्या नंतर लक्षात आलं, देवा, मालकाला शब्द दिलाय सकाळच्या वारकऱ्यांना जेवायला घालीन. वारकऱ्याला जेवू घालते देवा, पण उभ्या आयुष्यात परपुरुषाला, बापानं ज्याच्या सोबत लग्न लावून दिले त्याला पती मानते, जगातल्या प्रत्येक पुरुषाला भाऊ आणि बाप मानते. याच्या सोबत संसार कसा करू 2 तास? पुन्हा विचार केला, मालकाला लिहिलेला शब्द खोटा होऊ नये. देवा, इतक्या पवित्र वारकऱ्याची सेवा अविरत केली, तरी पण मागच्या जन्मातलं जर काही पापाचं गठोडा असेल आणि शरीर बाटवायचं असेल तर तू ठरव. 1:15 वाजता 2 तासाकरता तुमचं दास्यत्व स्वीकारायला येते. द्या किराणा. घेतला. घरी नेऊन किराणा टेकला. हातातल्या बांगड्याचा आवाज आलता. भजन चालू असताना 1:15 वाजता मालक पलीकडे गेले. पाहिलं तर आपली पत्नी उकसाबुकशी रडत होती. डोक्यावरच्या पदराचा कोपरा तोंडात घातला. आपल्या रडण्याचा आवाज भजन करणाऱ्या वारकऱ्यांना जाऊ नये पण उकसाबुकशी हुदका दाटत येत होता आणि पदराचा कोपरा तोंडात दाबून रडत होती. नवऱ्याने विचारलं, प्रिय, दुःख कसलंय? वारकऱ्यापुरता किराणा देऊन टाकला. त्या दुकानदाराचं नाव होतं तुलसीदास नावाचा दुकानदार. महिपतींच्या चरित्रात बघा तुम्ही, लक्षात येईल तुमच्या. त्या दुकानदाराचं नाव आहे तुलसीदास. तुलसीदास दुकानदाराने आपल्याला किराणा दिला. हो. काम करून पैसे फेडू नाही. कसा दिलाय? 2 तासाकरता शरीर इकलंय. एखाद्या अलगद झाडाचं फळ खाली पडावा असं आल्हादी आल्हादी बसत 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 खाली पती बसले. पत्तीच्या सानिध्यात डोळ्यातून पाणी कसं आणावं सहज शब्द पडला. प्रिय, अविरत या मालकाचं भजन केलं रामप्रभूचं. त्या वारकऱ्यानं जीवनभर रामप्रभूचं भजन केलं. ठीक आहे, इतकं चांगलं वागून जर आपल्यावर ही वेळ आली असेल तर मागचं कर्मातलं गाठोडं असेल.
तू जाणार आता? हो. तितक्यात अचानक पावसाची थेंब सुरू झाली. साकडे पडून दी काही व्यथा, याच्यावर बोलतोय तिसऱ्या कडव्यावर. पावसाची थेंब मंजुळशी सुरू झाली. पण तिला सांगितलं, प्रिय तिथपर्यंत जाऊस तर भिजशील. भिजल्याच्या नंतर तुझ्या अंगावरच्या कपड्याने त्याचा अंथरूण ओलं होईल. म्हणून एक साधा कपडा बायकोच्या डोक्यावर टाकला. रस्त्याने जाता जाता तुझे पाय भरतील, भरू नये म्हणून बायको खांद्यावर घेतली. आणि त्यात तुलसीदास नावाच्या दुकानदाराच्या वट्ट्यावर पत्नी टेकून दिली. पत्नी वट्ट्यावर टेकल्याबरोबर आपण मागे सरकले आणि दोन्ही हात छातीवर ठेवले. प्रिये, माफ कर मला. माझ्यासारख्या वारकऱ्याच्या संसारात तुला 2 तासाकरता शरीर विकावं लागते. माफ कर मला, माफ कर. लक्षात ठेव प्रिये, तू जर मला निष्ठेनं पती मानत असशील तर तुला या गळ्यातल्या मंगळसूत्राची शपथ 2 तासाकरता याला तू स्वतःचा पती समज. जी मालक, या तुम्ही. डोळ्यातल्या पाण्याची थेंब खाली पडत होती. आकाशातून पावसाची थेंब पडत होती. धरणी माता थरथर कापत होती. आकाशातल्या पर्जन्याच्या गारा झेलण्याची जिच्यात ताकद आहे, तिला एका वारकऱ्याची दुःख अश्रू झेलण्याची ताकद नव्हती. आणि या धरणी मातेने विटीवरच्या मालकाला जाग केलं. देवा, काय जाणो देवा होशील निजला. या वारकऱ्याचं प्रारब्ध लिहित असताना तुला झोप लागली का देवा? तुला करुणेचा सागर कोण म्हणील? तुला वात्सल्य सिंधू कोण म्हणील देवा? त्या वारकऱ्याचं नाव होतं संत कबीर. संत कबीर रामनामाचं भजन केलं. भजन करता करता पोटाची खळगी भरण्यासाठी कपडा इनला. कबीराचे मागी शेला विनू लागे. एक शपक पुरावा गाथ्यातला नाही. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. ठाई ठाई सेल्यावरती दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. दिशे राम नाम ग. कपडा विणल्यावर त्या कपड्याचा धागा राम राम म्हणत होता. ती संत होती, संत कबीर. सगळ्या जातीत संत जन्माला आले. कबीर मोमीन लतीफा मुसलमान सेना नावी जान विष्णुदास. संताला जात नाही. संत जातीसाठी जगत नसतो, संत विश्वासाठी जगत असतो. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती. देह कष्ट भीती परोपकारे. जात नाही. याता याती धर्म नाही विष्णुदासा. निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. भजन करण्यासाठी जात नाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळाही अधिकार. आधी करून वेश्या. वेश्येला सुद्धा भजन करायचा अधिकार आहे. एक सांगू तुम्हाला, या देशातला तृतीय पंथी टोल नाक्यावर टाळ्या वाजविणारा सुद्धा विमानात बसून वरी गेलाय.
त्या लागी विमान पाठविले, त्या लागी विमान पाठविले. अनाथाच्या नाथे घातला विमानी, नेला उचलोनी परलोका. टोलनाक्यावर टाळ्या वाजणारा एका वारकऱ्याचं ऐकून पंढरपूरला गेला. स्नान केलं चंद्रभागेचं, जीवनभर भजन केलं, वैकुंठात गेला. जातीचा संबंध नाही, भजनासाठी, जात व्यवहारासाठी. तुमच्या पोरापोरीचे लग्न करण्यापुरती जात, व्यवहाराला जातीचा संबंध नाही. कोण्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 90 होते, आणि अशी कोणती जाती भारतात त्या जातीकून 100ची चिल्लर घेतल्यावर 150 होते. जाऊ द्या, सोपं ऐका. एखादी जात सापडली कर तुला बळ की त्या जातीतले माणसं दारू पित नाहीत, मला दाखवा ना, मी त्या जातीचंच मंदिर बांधितो. सापडली का बुवा? चोपनराव सापडली का? शिंदे बाबा सापडली का अशी एखादी जात? त्या जातीतले लोक मांस खात नाहीत, अशी जातच नाही की त्या जातीत हरामखोर माणसं नाहीत. प्रत्येक जातीत हरामखोर माणसं आणि प्रत्येक जातीत चांगली माणसं आहेत. म्हणून कोणाचे वाभाडे काढू नका. विडाला घराचा अर्धा रस्ता पार केला, एकदा तरी बायकोकडे माग पहा नाही. आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा, आपुलीच दारा जरी टेके व्याभिचारा. क्रोधाचा थारा अंतरी नये. काय परिस्थिती असेल राजो, काय अवस्था असेल ती. बसू शकतो का आपण या चौकटीत? काय लायकी आपल्याला संत म्हणून घेण्याची? काय अधिकार आहे आपल्याला अध्यात्म क्षेत्रातला मी आधारयू म्हणण्याची? टरबुजा आणि गाल केलेस तूप खाऊ खाऊ सुंबळे. समाजासाठी तू हा उपयोग काय? हाऊत भरून टाकला, पुण्याचा नाही पैशाचा. त्या पैशाचे इच्छू होते, इच्छू. तू जर धर्मासाठी काम चांगलं करीत नसशील तर इच्छू होतील, इच्छू. पाकिट घरी नेऊन साशिले, त्या पाकिटाची जर तंबाखू खाल्ली महाराज तर खाली थुकल्यावर त्याचा सरप तयार होतोय. कुठं डसन सांगता याचा नाही. हा, कुठं डसल काही सांगता याचं नाही. लोकांना दिलेल्या पाकिटाची जर बिडी वळली तर ते धुपन सुटतंय ना, त्या धुपनाचा वाक तयार होतोय. गळ्याला धरीन का पोटाला धरीन का बंद खाईल सांगता याचं नाही. लोकांना दिलेली भजनाची पाकिट, कीर्तनाची पाकिट, पकवादाची पाकिट नेऊन जर गुटखा खाल्ला आणि थुकला ना, खपक्या अजगर तयार होते. खपक्या खातच नाही, पोट आवळून मारित सुंबळ्या. आणि अशा नालायकाला पाकिट देणाऱ्याला सुद्धा ते अजगर हानीत आहे. तुम्हाला वाटलं का याच्यावर घेतलं की तुमची खसखस पिकती? अर्धे पापी तुम्ही आहेत, तुमच्यातले 2% इतके हरामखोर आहेत, त्यानं नालायकाला बोकांडीवर घेतलंय. विठाला साकडे पडवणे दी काही आता इथपर्यंत आलतो. अर्धा रस्ता उरकलाय, नाही माग पाहिलो, नाही माग पाहिलं. टाळाचा आवाज कानावर आला, भजनात बसले.
भजन चालू असताना मुखारविंदातून एक अचानक शब्द पडला, देवा सांभाळ रे माझ्या आबरूला, सांभाळ रे देवा माझ्या इज्जतीला. हे देवा चंद्र सूर्य येतोपर्यंत मला पुरुषार्थहीन म्हणते रे. 1:15 वाजता कडी वाजली. दुकानदाराने कडी उघडून आतमध्ये त्या वारकऱ्याची पत्नी घेतली, कडी लावून टाकली, कंदील खुंटीला अडकिला. ती बाई पलंगावर बसली. साकडे पडूने ती काय व्यथा, काय घोडे माझा मालक. महाराज मुसमुसलेल्या शिळीच्या बोकडासारखा हरामखोर तुळशीदास दुकानदार. बोकड कळाला ना तुम्हाला? बोकड्याला बहीण कळत नाही, बोकड्याला त्याची आई कळत नाही. कितव्या दिवशी? तिसऱ्या दिवशी 3 दिवसाच्या बोकडाला त्याच्या सोबत जन्माला आलेली त्याची पाठ, ती बहीण, ती कळत नाही. सगळ्यात हरामखोर जर कामानं विषयासक्त झालेला प्राणी जगात कोण असेल तर त्याला बोकड म्हणतात. आणि या बोकडाच्या बरोबरीचा तुळशीदास नावाचा दुकानदार, त्या बोकडा इतका हरामखोर. काय भाव बदलला विटेवरच्या मालकाने. लागलीच त्याने विचारलं, रस्त्याने चिखले, पाल माती का नाही लागली? 10 मिनिटं निघून गेलते, चांदणी ढळली होती. दुकानदार 2 तासाकरता तुमची सहचरणी आहे. 10 मिनिटं निघून गेले. 3 वाजता सुट्टी द्या, आंघोळ करून वारकऱ्याला स्वयंपाक करायचा आहे. सांग पायाला माती का नाही? ऐकताल? तुमचं अंथरूण भरू नये याच्याकरता माझ्या नवऱ्याने इथपर्यंत तुमच्या वट्ट्यावर खांद्यावर आणून टेकलंय. कंदिलाचा काच नाही फुटला, अंतःकरणातला रावण फुटला. आणि अंतःकरणातला रावण फुटला आणि बोकड्यापेक्षा मस्ताड्याला तुळशीदास नावाचा दुकानदार इतका साधू झाला आणि कबीराच्या पत्नीच्या पायावर डोकं ठेवलं. बहीणबाई, हे बहीणबाई, हे बहीणबाई, मला माफ कर ग, मला माफ कर. महाराज बोकड्या इतका मस्तड्याला दुकानदार, याच्या अंतःकरणातल्या भावना कोण बदलल्या? या पंढरपुरातल्या मालकानं बदलल्या. म्हणून 3ऱ्या कडव्या माता
संपला ना. 10:30 वाजून गेलेत. करू का बंद? आगाऊच पको देव. संचयनच माणसं मारली संचयन. चला तुम्ही भजन वाढवा म्हणाली, चांगली गोष्ट आहे. एरी तरी मोकारे व्हॉट्सअप खेळत बसलीत ना भंगिरी वापऱ्या कापऱ्याला. तर लय त्या मुख्यमंत्र्याचा संदेश येणार आहे का आराम खोरायला. तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा अशा माणसाला दिल्या. त्याला सकाळी बायकून आणलं होतं आणि त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला. त्याचं लोन तू इथं आलं तर तू उरफाट फुकीन. जुन्याला बी नव्याला बी. ऋषा तुला नाही म्हणलो मी. नवाज नवरदेव बसलाय आमच्या पुढे. पागल आहे येडफट. गिरगावकराचं कीर्तन असलं की पळतच येते ते. तुलाही शुभेच्छा संसाराला. धर्माची सेवा कर बिचारे. काय साकडं पडू देत नाही महाराज. एक वेगात प्रसंग मांडतो, माफ करा. लोक दुरून येतात. ठरलेल्या वेळेत बोललं लोकांना त्रास होत नाही. मला काय, मी आज 12 वाजूस तर बोललो, मग काय मीटर जळतंय त्यानं दिलंय. मग थोडंच हे खराब झाल्यावर लय लोकांचं डॉक्टरला दुरुस्त नाही करता आलं तर मग काय करता येईल. हे त्यानं दिले नैसर्गिक आहे. तुकोबरायच्या घरी पक्ष होतं, पित्र होते. त्यांच्या बाबांची पुण्यतिथी होती. परिस्थिती इतकी नाजूक तुकोबरायची. तुकोबरायला एका श्रीमंत व्यक्तीचा गहू कापावा लागला. इथं बसलेल्या तरुणांनो, तुम्हाला एक विनंती करेल. राजो, काम कर जा रे, पैसे कमव जा. तुमच्या संसारातल्या अडी अडचणीला पैसे कामी येतील. काम कर जा. पैसे कमवणं सुद्धा हा एक पुरुषार्थ आहे राजांनो. पुरुषार्थ आहे. वेगळं वाटू देऊ नका गिरगावकराचं. जरा वेगळाच बोललो तुम्ही असं समजून घ्या. तुमच्या जवळची पैसे संपल्यावर तुमच्या घरातली लोक सुद्धा तुम्हाला किंमत देत नाही. लांब कशाला, बायको सुद्धा विचारित नाही. बायको सुद्धा नवऱ्यान जर पिशी भरून आणली शिंदे बाबा किराण्याची तर बायको नंदीबाईला आणि झुलती. हा, आमचे मालक सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. पैसे कमवू जा. बघा आमच्या महाराजाचे सगळ्याचे कपडे तुम्हाला काऊन पांढरे नसा. बघा आमचे चेहरे हाय का इतकीशी तरी वळी. आणि तुमच्या गालायने पसा ज्वारी बसती. इकून आठाभर आणि इकून नीटभर. हा, बसतो गुटके खातून थुकत. आमच्या याला बी काय लाजा वाटायला पाहिजे गुटके खाताना. लोकांच्या डोळ्यातले कुसळ काढायचे, आपले मुसळ निघावून बाहेर का. आपले तसेच यशनी तुटलेले बैल, कोणाची मका हाणायला सुंबळ्या का. आपण काय असं मोकळं सोडलंय का. देवाचे हाले आहेत का आपण, का आईचे काठाळे आहेत आपण. आपल्याला काय नियम नाहीत का. उलट यांच्यापेक्षा आपण नियमाच्या चौकटीत वागाव. काम कर जा. कोणी शेती असेल, कोणाची नोकरी असेल, कोणाचा व्यवसाय असेल, काम करायचं. माय लोकाचा ऊस खुरपायला आणि या भडव्याला 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल. हरामखोर कुठला. याला पिराल कापायला पाहिजे, पिराला. हो, आणि उभा कापायचा, पुन्हा आडवा नाही, इथून कापायचा. माय लोकाचा कापूस याचायला लागली हरामखोरा. आणि तू 2 लाखाचा सफरचंद कंपनीचा मोबाईल वापरायला पांचटा. लाज वाटायला पाहिजे. लाज, तुला लाज. काम करून जर कोणी 2 तोळ्याची अंगठी घेतली तर त्याची पाठ थापटीन. पाठ
शाबास रे पठ्ठ्या म्हणे. कारण सांगू, मोबाईल जर सकाळी घेतला ना आजू आणि दुपारी 3 वाजता जर ऐकला तर किती पैसे येतात रे? पुढचं म्हणतच नाही याला वेळ आली म्हणून ऐकायला, ते म्हणतं याच्यात काहीतरी खराबी आहे म्हणून ऐकायला. सोन्याची अंगठी विकताना कोणाची मायवेली खराब आहे म्हणायची, ओरिजिनल घेतल्या. मोबाईल जरी ऐकायला अडचणीत अर्धे पैसे, आईचं दुखायलंय, बाबांचं दुखायलंय, पत्नीचं दुखायलंय, लेकराचं दुखायलंय. लेकराला शिक्षणासाठी पैसे कमी पडले, मोड अंगठी. मोबाईल मोडून शिक्षण होतं का? म्हणून पैसे कमी न गरजेचे नाहीत. मानी सोय रे. लय हरामखोर जात आपल्या पाहुण्याची. हे चालत्या घोड्याच्या गोमाशा येतात. चलतीचं नाव गाडी, थांबली तिचं नाव भांगार. मग येडी मुडी का असं पण चल ना, येऊ दे ना, येऊ दे येऊ दे येऊ दे. आणि 55 लाखाची फेल झालेली टप्पर बाई. काय माणसं. आणि चालता ऑटो रिक्षा, येऊ दे दादा, होऊ दे कमराचे मनी मोकळे, पण येऊ दे. इथं काय खाऊ, झाडाचा पाला. हो, 1 कोटीची गाडी, ब्रेक फेल, भंगार. चालत्या घोड्याला हात देणारी लोक आहेत. आपलं वाजलं की संपलं. म्हणून आज धनवंता लागी सर्व मान्य. किती मोठे माझे तुकोबर आहे. गहू कापला 10 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत गहू कापला. कोणाच्या रानात? हे रान तुकोबरायच्या वडिलांना पुढच्या एका गरीबाला दिलत. तुकोबरायच्या वडिलांनी ज्याला रान दिलंय त्याच्या रानातला गहू कापून वडिलांची पुण्यतिथी करायची. काय परिस्थिती असेल राजो, काय बिकट प्रसंग असेल या मागच्या लोकांचा. आज त्यांच्या नावावर डोळे दिपतील असे कपडे घालायला होत आम्ही, पण त्यांच्या नावाला बट्टा लागणार नाही असं आम्ही जगलोत तर आमचं बरं. नाही तर आम्हाला कोण्या नरकात टाकावं आम्हाला कळणार नाही. साधी परिस्थिती होती मागची. नामदेवरायची पाहिली, आळंदीतल्या मालकांची परिस्थिती. भोजलिंग काका म्हणून होऊन गेले गुरुवर्य. गुरुवर्य भोजलिंग काकांनी ज्ञानोबरायला शेंगादाणे द्यायचे. मोठ्यांच्या मुखारिंदातलं वाक्य. काय परिस्थिती हो, काय तुकोबरायांची परिस्थिती, काय नामदेवरायची परिस्थिती. सुंबाचा करदोडा रक्त्याची लंगोटी, नामा वाळवंटी कीर्तन करी. इतकी बेजार. गहू कापला, वेगात सांगतो. विस्तारपूर्वक काय कायचं असेल तर युट्यूबला यांच्याकडे आहेच. इकडे दुसऱ्या याच्यात बघा, गरजा महाराष्ट्रावर पोरायचे बी बरेच चॅनल आहेत. डोक्यावर गव्हाच्या पेंड्या घेऊन जाता जाताना एका लोंबकळलेल्या फांदीला मोहळ बसलेलं होतं. मोहळ उठलं तुकोबरायला चावू लागलं. बसले तिथंच. 12 वाजली. 1 वाजता सगळी पितर जेवायला आली. आमंत्रण दिलेली भावकीची माणसं आली. विटेवरचा मालक जागा झाला. इंद्रायणीला सांगितलं पात्राची निर्मिती, अन्नपूर्णेला सांगितलं स्वयंपाकाची निर्मिती, आणि गनिमा कामा वशित्वा विशित्वा अष्टमा सिद्धीला सांगितलं स्वयंपाक वाढायचा. पितराचे पाय कोण धुवायचे? जगाचा पाप तुकोबरायच्या रूपात पितराचे पाय धुतोय. आटपली पित्र. गव्हाच्या पेंड्या घेऊन घरी आले. तुळशीपाशी पेंड्या टाकल्या. मालक पेंड्या कुठून आणल्या? 10 वाजेपर्यंत गहू कापला, त्याच्या बदल्यात 3 पेंड्या दिल्यात. आणि तुम्ही गहू कापायला गेले आणि इकडे पितराचे पाय तर तुम्हीच धुतले. आणि पात्राचा ढिगल पान. इतके पाहुणे जेवलेत, पितर जेवलेत, भावकीचे लोक जेवलेत, काही सोयऱ्याचे लोक जेवलेत. तुकोबरायने तुळशीच्या वृक्षाकडे बघितलं. देवाला आवडणारी अतिप्रिय कोण आहे तर तुळशी आहे. तिला विचारलं, हे महामाये सुरतरू कोणी केलंय? तुळशीच्या पानातून पाणी टपकत होतं. आवाज आला, तुकोबराय हे विटेवरच्या मालकानं करून टाकलं.
महाराज तुकोबारायच्या वडिलाच्या पुण्यतिथीचं कर्म देवानं स्वतः केलं. साकडे पडून येदी काही व्यथा आपणची माथा उडवी. विढोबा महाराज कर्ज आहे कर्तव्याचं. विटेवरच्या मालकाला श्रुतीने, जिला आकाशवाणी, जिला देववाणी म्हणतात, ही वाणी प्रगट झाली आणि विटेवरच्या मालकाला त्या वाणीनं सांगितलं, आजपासून 3 दिवसाला तुमची सगळी पोरं मरतील. पंढरपुरातल्या मालकाला तो संती केला ऋणी. देवाचं कर्ज आहे, देवावर कर्ज आहे संतांचं. मनोनी नाचे मागे मागे. का नाचतोय, कशा करता नाचतोय, याचा पुरावा तुमच्या पुढे मांडतोय. देववाणीनं सांगितलं, प्रभू आजपासून 3 दिवसाला 56 कोटी यादवापैकी औषधाला सुद्धा वाचणार नाही. वंशाला दिवा लावण्यासाठी एक सुद्धा पुत्र न नातू वाचणार नाही. देववाणी महाराज ती देववाणी. दर 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 अंगाला घाम आलाय. आईसाहेबांनी विचारलं, प्रभू वरुता ती स्वेदा ती काया ती जायो. सगळं अंग स्वेदानी घामाने भिजलंय प्रभू. काय अडचण आहे? रमा, हे लक्ष्मी, हे विमला, हे कमला, अग आपल्याला 48,324 मुली येतात. 1,61,081 मुलं आहेत. सगळ्यांची लग्न झाली. पुत्र पौत्र म्हणून 56 कोटी यादव झाले. लक्षात ठेव ग, आजपासून 3ऱ्या दिवशी 4 वाजता एक सुद्धा औषधाला दिसणार नाही. थार दिशा आईसाहेब खाली पड. प्रभू काय यमाची माय विली आपली लेकरं मारायला? नाही लक्ष्मी, यमाचा दोष नाही, एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. एका पतिव्रतेचा टळटळाट, एका पतिव्रतेचा. काय पतिव्रते आहे तिचं? काही नाही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. नवरा बिना भाकरीचाच ऑफिसला पाठीला आणि ही महादेवाला पाणी घालायली अशी नव्हती. वडापाव खाऊ लागलं. म्हणलं काय काय नाही, ती सकाळीच पूजेला गेलती, मग स्वयंपाक कोणीच केला नाही. मग मुल्या कुठला नालाय का, लाज वाटायला पाहिजे तुला सांगायला. भंगिरी आहे अशी कुठे पतिव्रता असते होय? नवरा उपाशीच पाठीला आणि ही पांडुरंगाला मंजुळा वाहली आणि महादेवाला बेल वाहली. लेकरा इतकी नवऱ्याची सेवा करते, तिची देवावरी सत्ता. एकाही देवाच्या पाया पडू नकोस. पण कपाळाच्या मालकाला लेकरा इतका जीव लाव, देव तू म्हणशील ती ऐकल. तू का म्हणे पतिव्रता आणि तिची देवावरी सत्ता. नैवम गिरगावकर लिखितम. मी लिहिलंय काय वाक्य? नवऱ्याला नीट बोलत नाही, महाराजाला काजू टाकून दूध पाजिती. तू ह्या काजू टाकून पेलेल्या दुधानं महाराजाचं पोट फुटन पोट. नवऱ्याच्या पाया पडत नाही, महाराजाच्या पाया पडते. धोत्रा सगळं जळण तुया पापान महाराज. महाराज जळाल्यावर धोत्र जळायला किती किस्तू लागत असतो? नाही माझ्या माईनो, शब्द तुम्हाला कठीण वाटत असतील, नाही तुम्हाला आवडेल असं कीर्तन नाही. चोंबाळ्या गप्पा हानीत नाही. भलवा नका बोलू. तुम्हाला 30 गाव पट्ट्याला 36 गाव.
एकार छोट नाही, माग लागत नाही कोणाच्या, काही गरज नाही. तुमच्यातल्या एका बाईनं देवाचं सुद्धा दर्शन घेतलं नाही, देवानं तिच्या 9 बाऱ्या दर्शन घेतलं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र लोपामुद्रेच्या 9 बाऱ्या पाया पडली, ती एकदाही पडली नाही, पण मालकाच्या 3दा पडत होती. इथं बसलेले ज्याचे आई वडील जिवंत आहेत त्यांना आई वडिलाचं दिवसात एकदा दर्शन घ्यायचं, एकाही भंगिऱ्या महाराजाच्या पाया पडायचं नाही. काय देईन ते तुम्हाला सोमळ्या. महाराज कल्याण करीत असतो का तुमचं? गोळ्या संपल्यात का तुमच्या? पाया पडायचं असेल तर वारकऱ्याच्या पुढे जा, महाराजाच्या पुढे जाऊ नका. माझ्या मालकाचा संदेश आहे, मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या. 8 दिवसापासून बोंबलायलो मी रोज. एका बाईनं महाराजाच्या पाया पडायला पोरग नेलं. महाराज म्हणले इतकं पाय दाबू दाबू पाया पडील. त्याला राग आला आणि त्यानं महाराजाच्याच पायाला बोच करलं. रगत निघलो महाराजाच्या पायातून. पण महाराज गपचिकच बसलं. 3-2 पुढे टेकले होते ना, त्या वजनानं ते म्हणला सगळा मांडी गुडघ्यापासून काढ तरी काय ताण नाही. त्या 2000 त्यानं रक्त काढू दिलं. काय येडगळ होतं ते बी. थोड्या वेळाने पोरग तिकडे गेल्या. म्हणलं बाई माझ्या पायाचं रक्त काढूस तर तुम्ही पोराला पाया पडू दिलं काऊन? महाराज 3 वर्ष झालं पहिल्याच वर्गात आहे, दुसऱ्यात जाईत ना. तुमच्या पाया पड्यावर दुसऱ्या वर्गात जाईन. महाराज म्हणला माझ्याच पोराला 20 वर्ष झालं मेंदूच्या गोळ्या चालू येतात. आणि महाराजाच्या पोराला जर डोक्याच्या गोळ्या चालू असतील तर तुमच्या पोराची डोके नीट करायला काय येडं हे होती का? तुमच्या गोळ्या संपल्यात. तुमची लेकरं सुज्ञ होण्यासाठी ज्ञानोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची लेकरं सुज्ञ करायची असेल तर विटेवरच्या मालकाच्या पायावर डोकं ठेवा. तुमची लेकरं बरी करायची असतील तर तुकोबारायच्या पायावर डोकं ठेवा. पैठणच्या मालकांच्या पायावर डोकं ठेवा. गंगाखेडला जनाबाईच्या तिथं डोकं ठेवा. पंढरपूरला नामदेव पायरीवर डोकं ठेवा. पलीकड चोखोबारायच्या समाधीवर डोकं ठेवा. तुमची पोरं सुधारतील. नका भंगिरेच्या पाया पुढे. विडाला आई साहेब खाली पडल्या. प्रभू गांधारीचा टळटळाट आहे. होय, एक नाही वाचणार. बघा शिवजील बोलून. ते म्हणलं बोलवायचं कशाला, शिवजी डोक्यावरच होते. विटेवरच्या मालकाचं महापूजा करा. टाळू चाफा भगवान शिवजींची पिंड शिवलिंग भगवान विटेवरच्या मालकाच्या डोक्यावर आहे. प्रभू सगळी लेकरं मरणार. मला 8 दिवसापूर्वीच माहीत झालं. पर्याय रुपयाचा नाही. मी नाही वाचू शकत. शिवजी म्हणले मी वाचू शकत नाही. ज्यांचे मुलं आहेत तो जगाचा बाप आहे, विटेवरचा मालक, ते वाचू शकत नाहीत. विधात्याला प्रश्न केला, ब्रह्मदेवा काय? म्हणले देवा मी तुमचा मुलगा आहे, नाभी कमळातून जन्म झालाय. तुमचं चालत नाही, दोघांचं मग काय चालणार आहे? दुपारपर्यंत तोंडाला पाणी नाही कोणाच्या. परवाच्या दिवशी 56 कोटी यादव मरणार. आकाश भडाग्नीच्या धुमरानं व्यापून जाणार. यदुकुळाचा संहार होणार. तेवढ्यात एक व्यक्ती दर्शना करता आली. सात्विक सदाचारी पुण्यशील पावन व्यक्ती. साधा अंगावर धोतर आहे, साधा अंगावर शर्ट आहे, गळ्यामध्ये माळा आहेत, डोक्याला साधं पागुट आहे, कपाळाला गोपीचंद लावलेला आहे, मुखामध्ये रामकृष्ण नामाचा ध्वनी आहे. असा एक वारकरी देवाच्या दर्शना करता आलाय. तो संती केला रुनिया. देवावर कर्ज आहे म्हणून देव नाचायला. दोन्ही बी कर्ज कोणतं आहे आणि नाचतोय कसा, ह्या दोन्हीचा पुरावा तुम्हाला देऊन टाकतोय. दर्शन घेतलं, पाठीवर थाप टाकली.
त्या वारकऱ्याला हृदयाला धरलं आणि जगाचा बाप उकसाबुकशी रडत होता. बेस नकोय, रडत होता. भावनेच्या आर्द्रतेनं, त्या प्रेमाच्या वलयाने वारकऱ्याचं अंग चिंब झालं आणि अंतःकरण शंकेच्या बोंड्या विचित होतं. विश्वाचा बाप आज खिन्न आहे, विश्वाचा बाप आज दुःखी आहे, विश्वाचा बाप आज नाराज आहे. खो भवा, आपण कशा करता दुःखी आहात? तोंडातून शब्द पडा, महाराज आजपासून तिसऱ्या दिवशी सगळीची सगळी संतती ऱ्हास होणार. खिन्नतेच्या लहरी माझ्यापर्यंत आल्या प्रभू, याच्याकरता तुमच्या भेटी करता आलोय. तुमच्यावर दुःख का उडवलं असेल? एका पतिव्रतेचा टळटळाट आहे. फार मोठ्यात माझ्या माईनं तुम्ही. नवऱ्याला जग दिसत नाही म्हणून स्वतःची डोळी बंद केली आणि सूर्याचे किरण मरेपर्यंत पाहिले नाही. तार्किकाचा प्रश्न होता, दुर्योधनाला उघड पाहिलं त्यावेळेला कोण्या वेळेला पाहिलं? गोड आहे प्रश्न. माझ घरात दुर्योधन होता. माझ घर नाही कळणार. कोण्या घराला माझ घर म्हणते ते कळणार नाही. किमान मराठवाड्यातल्या लोकायला लाज वाटायला पाहिजे की ज्यांना माझ घर कळत नाही. या देशाची भाषा अभिजात भाषा मराठी आहे. राणीवासा कशाला म्हणतात, माझ घर कशाला म्हणतात? मराठी MA केले काय काय सुंबळे त्याला माझ घर सांगता येत नाही. याला MA पदी कोण दिली? त्याला हाणायला पाहिजे. याला नाही हाणायला पाहिजे, त्याला हाणायला पाहिजे. विडाला विडा नाही राजो, मला नाही वाटत ह्या सगळ्या गोष्टीने तुम्हाला गुण यायला नाही. हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ वाढाय. हा खेळ वाढाय म्हणून हा खेळ. फक्त लांबी आणि रुंदी वाढली, खोली वाढलीच नाही. खोली कशाला म्हणते? खोली म्हणजे पीक आलं. खोली म्हणजे गुण आलाय. तुमच्या एवढ्या मोठ्या सप्त्याला गुण आला आणि खोली वाढली कधी समजीन? तुमच्या काल्याच्या दिवशी 25 पोरं माळकरी व्हा, तर तुमच्या सप्त्याला गुण आलाय, तर तुमच्या सप्त्याची खोली वाढली. नाहीतर तुम्ही नुसते महाराज आणले, त्याला खपक्या पाकिट दिले, तुम्ही असेच. राजे हो, आमच्या शब्दाचा जर तुम्हाला गुण येत नसेल, महाराज मोठ्यांचं वाक्य शोकांतिक आहे, याचं पाप वाक्याला फेडावं लागतंय. पाकिट फुकट नसतं महाराज यांचं. तुम्हाला जर 1 आणि 4-5 पोरानं जर नाही माळी घातल्या तर तुम्ही दिलेली दक्षिणा आमचे संसार खालून पेटी ती, खालून खालून पेटी ती. मोठ्यांचा अधिकार सांगू. ज्ञानसूर्य रंगनाथ गुरुजींचं कीर्तन चालू पंढरपूरला. गुरुजींचं कीर्तन ऐकायला खानदेश मधले सामान्य व्यक्ती ऐकायला बसले. 40 गावकडचे होते तिकडचे. नुकतंच लग्न झालं. कीर्तन ऐकलं गुरुजींचं. घरी गेले, पत्नीला प्रणाम केला. माफ कर, नाही संसार करू शकत तू सोबत. का? एका वारकऱ्याचं कीर्तन ऐकून उपरती झाली, पश्चाताप झालाय. नको संसार. वैकुंठवासी गुरुवरे नथुराम बाबा केळकर सांगायचे आमच्या परिसरात,
प्रणाम केला. पाहुण्या रावण्यांनी सांगितलं पुढचं काय, द्या लग्न लावून. बायकोने विचारलं, मला माय म्हणलात, ठीक आहे, एक बोलू का? संसाराची इच्छा आता तर नाहीये, आणि जर असेल अंतःकरणात तर पुढच्या संसारात तू जरी कुत्री झाली तर मी कुत्र होईल. पण संसाराची इच्छा पुढच्या जन्मात पूर्ण होईल, पण गुरुजीची सेवा पुढच्या जन्मात भेटत नाही. गुरुवर्य रंगनाथ गुरुजीची सेवा पुढच्या कीर्तनात भेटत नाही. महाराज, एका कीर्तनात इतका पश्चाताप व्हावा याला वक्ता म्हणतात. महाराज, त्या दर्जाचे आपण मृदंगाचार्य नाहीत, त्या दर्जाचे तुम्ही गायक नाहीत, त्या दर्जाचा मी कीर्तनकार नाही. पण आपल्या तिघांचा दर्जा इतकाच असावा, 5 बायकांनी तंबाखू सोडावा. एकाच माणसानं म्हाताऱ्यानं बिडी सोडाव, पोराला विनंती करीतच नाही. 50 वर्षाचा पुढे गेलेलं कचर, त्या एक जणानच तुमच्या भाकरवाडीत बिडी सोडावा, 2च पोरानं गुटके सोडावा, आणि 5च मुलांनी काल्याच्या दिवशी माळी घालावा. आपल्या तिघायला आशीर्वाद मिळेल. आम्हा तिघायला आहे, मृदंगाचार्य, गायक आणि आम्ही, आम्हा तिघाला आशीर्वाद भेटेल. खरा प्रयत्न मायबाप. घाला काल्याच्या दिवशी 5 तरुणाईने माळी. देखावा दाखवूच नका, लई देखावा पाहिलाय मी. 6015 गाव आजच्यानं पूर्ण होते. 6015 गाव महाराष्ट्रातली पाहिलेत, आणि 250 पर्यंत कर्नाटक आणि तेलंगणा. गोव्यात 5 दिवस कीर्तनाला. कमी कपडेवाले पाहायला नाही गेलतो बोंबलत, तिथं कीर्तनाला गेलतो आझाद मैदानला. 5 कीर्तन आझाद मैदानला. मी रावणाला ओव्हरटेक केलेले श्रीमंत पाहिले. हे लांबी रुंदील मोजीत नाही पठ्ठ्या. विडाला विडाला सप्ताह झाल्याच्या नंतर किमान 5 तरी लग्न झालेल्या शिकलेल्या पोरीने नियम करायचा. आंघोळ झाल्याबरोबर 5 ज्ञानेश्वरीच्या वया वाचील, किमान तुकोबराच्या गाथ्यातला एक अभंग वाचील, आणि मग संसाराला बाकी कामं करील. सप्त्याला गुण आला माझ्या माईंनो, सप्त्याला गुण आला समजायचा. कशा करता? हे जर तुम्ही करत राहिलात तर उद्या धर्म टिकल, उद्या ही बारकाली करतील. आणि तुम्ही जर नुसती मजाच म्हणून ह्या गोष्टी केल्या तर हे इतकी मजा मारतील, त्यावेळेला ओढून बघताना आपल्याला मळमळ होईल. विठाला विठाला काय सांगत होतो. ज्यांनी गुरुजीची सेवा केली त्यांना लोटे बाबा म्हणायचे. त्यांच्याकडे लोटा असायचा, लोटे बाबा. इतका पुरुषार्थ असला पाहिजे वक्त्याचा, त्याला म्हणतात पुरुषार्थ. रडून रडून अंग चिंब झालंय. वारकऱ्यानं सांगितलं, देवा आजच्या संध्याकाळपर्यंत शांत बसा, एक जिवंत ठेवण्याचं काम करतो. तो संती केला रुनिया अजय. महाराज, पंढरपुरातला मालक स्वतःची लेकरं जिवंत ठेवू शकत नाही. काशीतले मालक भगवान शिवजी पंढरपुरातले मालकाचे लेकरं जिवंत ठेवू शकत नाहीत. सत्यलोकाचे मालक विधाता ब्रह्मदेव जिवंत ठेवू शकत नाहीत. एक वारकरी जिवंत ठेवतोय. काय दर्जा आहे वारकऱ्यात. महाराज नाही बरं, महाराज म्हणजे काय, हे वाड्यावर काही करू शकतो, त्याचं नाव महाराज आहे. किती जरी आलं तरी नेम बदलत नाही, त्याचं नाव वारकरी. हो, म्हणून पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या बुटाला स्पर्श करून सांगतो, तुमच्या चप्पलला स्पर्श करून सांगतोय, पायाच पडायचं तर वारकऱ्याच्या पडायचा. नका पवित्र मस्तक हरामखोराच्या पायावर टेकू. त्याच्या पायातून पाप तुमच्या अंगात येईल आणि तुमचं घर उभं पेटल. चांगल्यांचं दर्शन घेतलं पाहिजे, कोणाचं बी नाही.
आजची रात्र थांबा, एक तुम्हाला दिवा लावण्यासाठी जिवंत ठेवण्याचं काम करतो. दुसऱ्या दिवशी सकाळी वापस आले आणि प्रसन्नपणाने विटेवरच्या मालकाचं दर्शन घेतलं, मालकिनीचं दर्शन घेतलं आणि सांगितलं, प्रभू तुमचा एक नातू वाचितो, त्याचं नाव आहे वज्र. मुलगा नाही वाचिला, नातू वाचितो, ब त्याचं नाव आहे वज्र. वज्राला जवळ बोलवलं, पाठीवर थाप टाकली आणि दक्षिणेच्या राजा यमाकडे बघितलं. हे यमराज, याला नेशील तर माझ्याशी गाठ आहे. यम म्हणला, शिवजी बोलणत, पंढरपुरातले मालक बोलणत, ब्रह्मदेव बोलणत, आणि हे महाराज माझ्या अंगात धोत्र आहे का? इतक्या भारीचं धोत्र नव्हतं महाराजाला. माझ्या अंगावर शर्ट आहे का? इतक्या भारीचं शर्ट नव्हतं महाराजाला. महाराजांची पत्नी मंदिरात संक्रांतीच्या दिवशी वाण द्यायला गेली तर ती अंधारात गेलती, तिच्या मांडीवरची साडी फाटलेली होती. मुलाने विचारलं, आई तू अंधारात गेलीस? हो बाळा. उजेडात का गेली नाही? बाळा, दोन्ही मांड्यावर साडी फाटलेली होती. मी खूप शिवण्याचा प्रयत्न केला, पण शिवली की पुन्हा फाटू लागली, जीर्ण झाली, जुनी झाली, दुसरी नेसण्यासाठी नाही. आई अंधारात त्याच्याकरता गेली. बाळा, स्त्रीच्या अंगावरचं लुगडं फाटलं, तिच्या मायबापाची इज्जत जात नाही, तिच्या सासू सासऱ्याची इज्जत जात नाही, तिच्या नवऱ्याची जाती. तुका म्हणे नग्न भाज परिते लाज स्वामीशी. बाळा, पवित्र अहेवाचा संक्रांतीचा सण आहे. या पवित्र सणाच्या दिवशी माझ्या मांडीवरची साडी फाटली. ही परिस्थिती जर लोकांनी पाहिली तर माझ्या कपाळाच्या मालकाची इज्जत जाती, तुझ्या बाबाची इज्जत जाती, आणि तुझ्या बाबाची प्रतिष्ठा जाऊ नये याच्याकरता अंधारात वाण देऊन आले. काय महाराजाची गरिबी असेल, काय गरिबी असेल, काय परिस्थिती असेल त्या महाराजांची. आणि तितक्या गरिबीतला महाराज यमाला चुटकी वाजून सांगितलं, यमराज, माझ्या विटेवरच्या मालकाचा एक नातू वज्र जर नेलास तर माझ्याशी गाठ आहे. दात खाऊन वाक्य वापरलं. यमानं श्रुती नावाची पत्रकार पाठवली. पहिली जगातली पत्रकार कोण? तर श्रुती. त्याच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. श्रुती माते जी, विश्वाच्या मालकाचा नातू वाचिणारा वारकरी त्याला भेटून या. श्रुतीनं प्रणाम केला. महाराज, देवाचा नातू कोणीच वाचू शकत नाही, तुम्ही वाचिणार? वाचवायचा काय विषय, मरूच देत नाही. कोणाची माय आली वज्राला मारायची. श्रुतीनं सांगितलं, ताकद कशाची? आतापर्यंत भगवंताचं भजन केलंय, त्या भजनाच्या पुण्याचे हौद भरलेत, आणि त्या पुण्याच्या बळावर या पोराला पोह्याचा प्रसाद द्यालता. त्या वारकऱ्याचं नाव होतं सुदामदेव. देवाच्या 56 कोटी यादवापैकी एकाच नातवान प्रसाद खाल्ला होता, त्याचं नाव होतं वज्र.